बीडमध्ये झालेली सभा ही ओबीसींची सभा नाही, त्या जिल्ह्यावर दबाव निर्माण करण्यासाठी घेतलेली सभा असल्याचं मराठा आंदोलक मनोज जरांगे म्हटलेले आहेत। मराठा समाज हा 50 ते 55% आहे। राजकीय अस्तित्वासाठी त्यांनी आज सभा घेतली। मराठ्यांच्या पोरांचं वाटोळं करण्यासाठी घेतलेली ही सभा आहे। मराठ्यांच्या कुणबी नोंदी आणि जिया रद्द करण्यासाठी हे काम करत आहेत। मराठ्यांना आपली ताकद दाखवावी लागेल, आम्ही कुणालाही भीत नसल्याचं जरांगे म्हटलेत। तोडीस तोड उत्तर द्यावं लागेल असं जरांगे म्हणालेले आहेत। भुजबळांना वातावरण खराब करायचंय, भुजबळांना मुख्यमंत्री फडणवीस अजितदादांना बदनाम करायचंय असंही जरांगे म्हटलेत। जाती दंगली घडणारे बीड मध्ये त्यांनी दहशत आणि भयावह वातावरण तयार केलंय। आज त्यांनी काही नेते हाताखाली धरले, त्यांचे भाषण बघा, ते पूर्ण भय निर्माण होईल अशी परिस्थिती त्यांनी निर्माण केली। गृह मंत्रालयानं तो जामीनवर आलेला आहे, त्याची जामीन रद्द करावी, नसता राज्यात अराजकता माजविल तो रक्तपात घडून आणील। गृह मंत्रालयाने हे लक्षात ठेवा, त्याची जामीन रद्द करा।